नमस्कार मित्रांनो, मी संभाजीनगरमध्ये आपण खूप प्रमाणात लोकसभेचे आता 15% जवळपास प्रचार झालेला आहे. 4 दिवस शिल्लक आहे आणि आपल्यासोबत आहे काय सांगायचं कारण त्यांच्या पाठीमागे आलेला आहे. बाळासाहेबांनी संभाजीनगरवासियांनी सातत्यानं समाज विषयाने त्यांनी या ठिकाणी निवड दिली आहे आणि या निवडणुकीमध्ये त्यांना महायुतीचे उमेदवार त्यांना प्रचंड मताधिकारी अशा प्रकारचे वातावरण गेल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सकाळ सांगतात 8% इलेक्शनचं आलेलं आहे आणि सगळीकडे वा चालू जवळपास मार्च 2000 झालेलं आहे. हे बघा सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि यांनी गेल्या 10 वर्षांची सर्वसामान्य महिलांसाठी ज्या काही योजना त्यांनी त्या ठिकाणी आणल्या कामावर विकासावर केलेल्या देशाच्या तुम्हाला माहीत असेल 10 वर्षाची कामं हे फक्त ट्रेलर होते. पिक्चर आणि बाकी चांगली कामं पुढच्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी करतील त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये चांगला आशावाद आहे आणि सर्वसामान्य जनता आदरणीय नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं या ठिकाणी विजयी करतील त्याबद्दल कोणाचे विधानसभा सदस्य काय सांगायचं शिवसेना पक्ष नेतृत्वाने माझ्यावरती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची मतदारसंघाची जबाबदारी आहे. जवळपास 5 दिवसापासून आमच्या नेतृत्वाखाली आम्ही या नगरामध्ये पोहोचलो आहोत आणि आम्हाला तर एकतर्फी वातावरण या ठिकाणी दिसत आहे. निश्चितपणे आम्हाला आत्मविश्वास आहे की या महायुतीचे उमेदवार आदरणीय संभाजी पाटील प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी होतील आणि त्यांचं मत आदरणीय नरेंद्र मोदींना निश्चितपणे या ठिकाणावर आपल्यासोबत आहे महिला काय सांगायचं. मी भारतीय जनता पार्टीची राज्याची सचिव आहे. मी पूर्ण मतदारसंघामध्ये आदरणीय संदीपान भुमरे साहेब जे आपले उमेदवार आहेत लोकसभेचे त्यांच्यासोबत फिरते. साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पालकमंत्री असताना त्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या योजना केल्या आणि त्या योजनेची माहिती जेव्हा ते ग्रामीणमध्ये सभा घेताना सांगता तर मी सुद्धा अचंबित होते की राज्याची सचिव असून सुद्धा मला या गोष्टीची माहिती नव्हती. त्यांनी गावगोट्यासाठीचे विषय सांगितले. विहिरीसाठी त्यांनी सांगितलं की आम्ही अंतराळ कमी केलं आणि विहिरी दिल्या आणि आता आम्ही 3 लाख देतो तर आता 4 लाख दिले. 4 लाख एका विहिरीसाठी देतोय. अंतरसुद्धा कमी केलं. पुन्हा मजुरांचा पगारसुद्धा वाढवला जे आपण रोजगार हमीमध्ये लोकांना पगार देतो आणि महिलांसाठी सुद्धा वेगवेगळे विषय सांगितले त्यांनी की त्यांच्या ज्या डिपार्टमेंटला ते मंत्री होते त्या मंत्र्यांचं जे जे काम होतं त्याच्यामध्ये इतके नियमांची सुधारणा करून त्यांनी जे त्याच्यामध्ये अडचणी होत्या त्या दूर केल्या. त्यामुळं पालकमंत्री असताना त्यांनी पूर्ण काम जे चांगलं केलं त्याचा आम्हाला श्रेय मिळतं आहे आणि आमचा उमेदवार विजयी झालेला हे आम्ही अंगाने सांगतो आहे. कारण हे विकसित भारतासाठी आम्ही मोदीजींसाठी मतदान करतो आहे आणि हे मत मोदीजींना जाणार आहे आणि सगळे मतांचा जो विजय होणार आहे तो देशाच्या विकासासाठी होणार आहे. त्यामुळं
मतदार हा आतुर झाला आहे की कधी 13 तारीख येते आणि आम्ही धनुष्यबाणाचं बटन दाबून 4 तारखेला होणाऱ्या विजयाचे साक्षीदार होतो. यासाठी आम्ही सगळे काम करत आहोत. काय सांगा एक आनंदाची बातमी आज म्हणजे छत्रपती संभाजीनगर नामांतराबद्दल जी विरोधकांनी याचिका टाकली होती ती सर्वोच्च न्यायालय याचिका फेटाळली असून तसेच काल मुख्यमंत्री साहेबांनी सभेत सांगितलं जे अनेक वर्षापासून समांतरचं जे पाणी आणण्यासाठी जे चाललं होतं त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 2000 कोटी ऑलरेडी दिलेले आणि अजून 800 कोटी त्यांनी मंजूर केलेले. त्यामुळं या सर्व विकासाच्या कामाचा विचार केला तर भुंगे साहेबाचा विजय निश्चित दिसतो. संभाजीनगर